मराठा आरक्षणावरनं पुन्हा एकदा मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये जुंपलेली आहे। मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या जरांगे यांनी 25 जानेवारीपासून आमरण उपोषणाची हाक दिली आहे। आता खरी मजा हिशोब चुकता करायचा असा टोला जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना लगावलाय। तर जरांगेंच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा पलटवार केलाय। 20 जानेवारीला पुन्हा एकदा मी आमरण उपोषण ठेवलं। आता मला किती सहन होईल मला माहित नाही, कारण प्रत्येक वेळेस मी 8-10 दिवस 15 दिवस 16-17 दिवस करायचो, परंतु इतके उपोषण केल्यामुळे मला आता उपोषण सहन होत नाही। पण मी मरायला माझ्या समाजासाठी देत, एक मेला तरी चालन, पण माझ्या करोडो मराठीचे लेकर सुखी झाले पाहिजेत हे स्वप्न आहे। पहिली गोष्ट तर हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीच आहे, याच्यावर मजा काय आली पाहिजे हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। त्यामुळे या प्रश्नामध्ये पहिल्या दिवसापासनं मी असेल, अजितदादा असतील, शिंदेसाहेब असेल, आमच्या भूमिकेत कुठलंच अंतर नाही आहे, आमच्यामध्ये कुठला अंतर्विरोध नाही आहे। जे निर्णय घेतल्यात तिघांनी मिळून घेतल्यात, पुढे जे निर्णय घेऊ तिघं मिळून घेऊ।